नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत। नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज। नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत। नव्या युगाची नवी दिशा देणारे प्रबोधन दिशा न्यूज। मी दत्तात्रय सूर्यवंशी। गेली अनेक वर्ष नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून ज्यांनी आजपर्यंत काम केलं, त्या सेवानिवृत्त होणाऱ्या कल्पना गजेंद्र गोसावी यांचा या ठिकाणी सेवानिवृत्ती होते आणि त्यांना सदिच्छा शुभेच्छा देण्यासाठी अनेक या ठिकाणी मान्यवर उपस्थित आहेत। त्यांचे नातेवाईकसुद्धा आहेत। आपण त्या आत्तापर्यंत त्यांचा जो कार्यकाल आहे किंवा त्या कशा पद्धतीने नातेवाईक असतील, शिक्षक असतील, विद्यार्थी असतील, त्यांच्याबरोबर त्यांची वागणूक कशी होती, त्यांनी विद्यार्थ्यांना कसं घडवलं आणि नातेवाईकांशी सुद्धा संबंध कसे ठेवले। कारण असं होतं की नोकरी लागली की नातेवाईकांशी संबंध फार कमी होतात, परंतु त्यांनी अथक म्हणजे सर्व नातेवाईकांना त्यांनी आपलंसं केलेलं आहे। काय सांगाल की कल्पना गोसावी या तुमच्या नातेवाईक आहेत? नमस्कार, मी त्यांची सून सुवर्णा गोसावी। कल्पना त्यांविषयी म्हणायचं म्हटलं तर खूपच काही आहे। त्या एक शिक्षिका नसून एक समाजामध्ये एक चांगली मुलांना, स्त्रियांना आणि जो कोणी असेल त्या खूप छान सजेस्ट करतात आणि त्यांच्याकडनं आम्ही खूप म्हणजे आतापर्यंत आहोत तर त्यांच्यामुळेच आहोत। ते खूप आम्हाला चांगल्या एक म्हणजे आमच्या घराचा आधारस्तंभ म्हटलं तरी खूप आहे आणि घरातील प्रमुख व्यक्ती म्हणून आम्ही कल्पना गोसावी आत्या यांना मानतो। धन्यवाद। या ठिकाणी एक वाक्य लिहिलं आहे, या जन्मावर या जगण्यावर शतशः प्रेम करावे। काय सांगू? ह्या वाक्यातच आत्यांचं खूप काही दडलेलं आहे। त्यांचं स्मित हास्य आणि ह्याच्यावरूनच आपण म्हणजे सांगू शकतो की जगणं काय असतं। त्यांच्या अंतःकरणामध्ये एक मोठं जरी दुःखाचं डोंगर असलं पण त्यांच्या हसण्याने ते डोंगर आपल्याला कधीच असं जाणून वाटत नाही की आतमध्ये काय आहे, पण त्यांच्या स्मित हास्याने ते डोंगर कसं हे होतं हे आत्यांकडनं आम्ही खूप शिकतो। बघा, त्यांनी सांगितले की या जन्मावर या जगण्यावरती शतशः प्रेम करावं आणि त्यांना पाहिलं तर नेहमी त्यांचा हसरा चेहरा असतो, कधी त्यांच्या चेहऱ्यावरती दुःखाचा सावट दिसलेला नाही। अशा या कल्पना गोसावी आज सेवानिवृत्त आहेत। त्यांना शुभेच्छा देण्यासाठी असंख्य त्यांचे नातेवाईक असतील किंवा हा संपूर्ण नवी मुंबईतील शिक्षक असतील या ठिकाणी आले। कल्पना गोसावी ह्या अनेक वर्षापासून शिक्षिका म्हणून जरी काम करत असल्या तरी त्यांच्या चेहऱ्यावरचं एक हास्य जर बघितलं तर कधीही त्यांच्या म्हणजे त्यांना दुःख झालं आहे, त्याच्या वेदना होत्या असं कधी त्यांनी दाखवलं। काय सांगाल तुम्ही? एक मोठी बहीण या नात्याने मी हेच सांगू इच्छिते की आयुष्यात कुठल्याही वळणावर कुठल्याही प्रकारचे दुःखाला सामोरे जाताना अगदी सहज आपण ते सामोरं जाऊन आयुष्याच्या त्यांनी त्या ओळीच सांगितल्या आहे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे। आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपण आनंदाने सामोरे जावं, त्यातून आपल्याला बरोबर मार्ग निघत जातात आणि अशाच प्रकारे स्वतः आनंदी राहून इतरांना सर्वांना आनंद देत राहावं एवढंच। तर कुठेतरी कोणी असेल, पुरुष असेल, स्त्री असेल, हे कुठेतरी खचल्यासारखे वाटतात। तर तुम्हाला काय वाटतं, सेवानिवृत्ती जर झाली तर आपण कसं वागलं पाहिजे किंवा आपल्या शरीराकडे कशा पद्धतीने लक्ष? पूर्ण मनाप्रमाणे आपल्याला समाजकार्य करायला आपण मोकळे असणार आहे। कुठल्याही प्रकारचं शैक्षणिक बंधन नसणारे, समाजामध्ये मनाप्रमाणे वावरता येणारे, सर्वांना मार्गदर्शक म्हणून आणि जसे प्रसंग असेल त्या प्रसंगामध्ये त्यांना पाठिंबा देऊन त्यांना पुढे घेऊन जाण्याची आपल्याला त्यांच्याकडनं प्रेरणा मिळणार आहे। बघा, त्यांनी सांगितलं की जरी त्या सेवानिवृत्त झाल्या तर ते सेवानिवृत्त झाले नाही तर ते समाजसेवेला सुद्धा ते वाहून घेणार आहेत। अशा या कल्पना गोसावी आहेत। त्यांना या सर्व जर आपण पाहिलं तर या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत। मी मावशी, कल्पना मॅडम माझी भाची। मावशी आणि भाची आम्ही लहानपणापासूनच एकत्र शिकलो, वाढलो आणि मी शेतकरी शिक्षण संस्थेचं हायस्कूल घनसोली ह्या ठिकाणी कार्यरत होती। मी आता सेवानिवृत्त झाली आहे आणि त्या महानगरपालिकेत आमचं एक पाऊल स्वच्छतेकडे, एक पाऊल ज्ञानाकडे असं असायचं। मैत्री नातं अगदी प्रामाणिकपणे आम्ही दोघींनी अतिशय व्यवस्थित निभावलेलं। ज्या ज्या योजना, सरकारी योजना ज्या ज्या अंमलात आणायच्या असायच्या त्यावेळी कल्पना मॅडमचा मला खूप उपयोग व्हायचा, कारण अगोदर त्यांना कळायचं आणि त्या ज्याही काही आणि त्यांच्यामध्ये एक कल्पकता होती, त्या कल्पकतेप्रमाणे त्यांचं ते जे शैक्षणिक साहित्य असायचं ते खरोखर इतकं वाखाणण्याजोगं असायचं
की त्याच्यामध्ये मुलांना अगदी सहज कसं ज्ञानाचं आपण बाळकडू पाजू शकतो ही कल्पकता नेहमी असायची आणि ती खरोखर वाखाणण्याजोगी होती. त्यांची स्वच्छता देखील वाखाणण्याजोगी आहे. एक ज्ञानाची मूर्ती आज सेवानिवृत्त जरी होत असेल त्या शैक्षणिक कार्यातून, पण मला असं वाटतं की अशा व्यक्ती कधीही निवृत्त होत नाही. त्या शैक्षणिक कार्यातून म्हणजे प्रत्येकाला 58 वर्षानंतर सेवानिवृत्त व्हावंच लागतं, पण अशा काही व्यक्ती असतात की त्या कधीच निवृत्त होत नाही. आणि मला असं वाटतं की कल्पना मॅडम कधीच निवृत्त होणार नाही. त्या समाजसेवेला वाहूनच घेतील आणि समाजासाठी त्या नक्की पुढचं सर्व उर्वरित आयुष्य त्यांचं खर्ची करतील. मी ह्या प्रसंगी त्यांना मनापासून खूप खूप साऱ्या शुभेच्छा देते. मुख्याध्यापिका तसेच विस्तार अधिकारी कल्पना गोसाई मॅडम यांचा आज निरोप समारंभ आहे आणि त्यासाठी आम्ही इथे या मडिवी हॉलमध्ये जमा झालो आहे. मॅडमबद्दल काय बोलायचं, फारच शब्द कमी आहेत. त्यांचा एवढा प्रदीर्घ काळ त्यांच्या या कार्यक्षेत्रातला आणि प्रदीर्घ अनुभव, त्यांच्या अनुभवापुढे आम्ही खूप खूप छोटे आहोत. मॅडमने त्यांच्या आयुष्यात कितीतरी जबाबदाऱ्या इतक्या सुंदर पेलल्या आहेत ना, म्हणजे दुःख असू दे, सुख असू दे, संकट असू दे, कुणाच्याही प्रत्येक गोष्टीत सहभागी होणार. म्हणजे त्यांना असं ओळख करणे किंवा ती ओळख जपून ठेवणे किंवा ती अशीच ठेवणे असं नाही. ओळख जरी केली तरी ती कशी सांभाळायची, पुढे कशी न्यायची, ही सुंदर शिदोरी त्यांनी आम्हाला दिली. सगळ्यांना आपलं समजा, सगळ्यांना आपलं करा, सगळ्यांशी हसून बोला आणि सगळ्यांच्या दुःखात सहभागी व्हा. त्यांचा हा जो एक त्यांच्या जीवनाचा एक पैलू आहे, त्यांचं जे तत्त्व आहे ते इतकं सुंदर आहे की तुम्ही सगळ्यांना मिळून सोबत घेऊन चला, आनंदात राहा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काही रूढी परंपरा ज्या खूप वर्षानुवर्ष चालत आलेल्या आहेत त्यांना कुठेतरी तुम्ही खडा घाला आणि नवीन काहीतरी निर्माण करा. हे त्यांच्याकडनं आम्ही शिकलेलो आहोत. त्यांचा हसतमुख चेहरा, शाळेत नेहमी ताजंतवानं असणं, सतत काय झालं, अशा का बसला, चला उठा कामाला लागा. म्हणजे त्यांना कधी आम्ही असं शांत रिकामं असं कधी पाहिलंच नाही. सतत कार्यमग्न, तितकंच सगळ्यांना सामावून घेणं, इतकं सुंदर त्यांचं आयुष्य आहे. मी माझ्या शाळेतर्फे आणि माझ्या स्वतःतर्फे त्यांना त्यांच्या आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा देणार आहात. मॅडम तुम्ही अशाच आनंदी राहा, अशाच सगळ्यांच्या दुःखात सामील राहा. तुम्हाला तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी तुम्हाला आरोग्याच्या, आनंदाच्या आणि खूप खूप सुंदर जीवनाच्या या दुसऱ्या इनिंगच्या खूप खूप शुभेच्छा. म्हणजे खूप भाग्याचा दिवस आहे. आज माझी बालमैत्रीण कल्पना ही सेवा निवृत्त होते. खरं म्हणजे ती फक्त तिच्या ऑफिशियल कार्यातनं ती मुक्त होईल, परंतु तिचं जे कार्य आहे त्यात फक्त तिचे रस्ते आता बदलतील. ती आता तिच्या ऑफिशियल कार्य सोडून समाजसेवेच्या कार्यामध्ये ती आता स्वतःला वाहून गेली. आम्ही बालमैत्रिणी, आमचं बालपण खरोखर निसर्गाच्या सानिध्यात गेलेलं. लहानपणापासून कल्पनाला अन्यायाविरुद्ध चीड होती आणि हेच ब्रीद वाक्य तिने पूर्ण तिच्या ऑफिशियल कार्यामध्ये सुद्धा वापरलं. तिच्या अधिकारी असू देत, तिचे कर्मचारी असू देत, यांच्या न्यायासाठी ती सतत झडली. इतकंच काय तर विद्यार्थिनींवर होणारा अन्यायसुद्धा तिने सहन केला नाही. त्याविरुद्धसुद्धा तिने अतिशय मोलाचा लढा दिला. म्हणजे जीवनात येणाऱ्या सगळ्या संकटांना ती अतिशय सामर्थ्याने आणि ज्याला आपण म्हणतो की तिच्याकडे जे बळ आहे त्या बळाने ती लढली आणि तिने तिचं जे कार्य आहे ते अतिशय प्रामाणिकपणे, आणि तिला एक आवड आहे की माणसं जोडायची. तिने जीवनामध्ये आली, जसं तिला कळायला लागलं, जशा ठिकाणी आम्ही कॉलेजलाही एकत्र होतो, कॉलेजलाही तिला भरपूर मैत्रिणी होत्या, तसंच तिचं आतासुद्धा तिने इतकी माणसं जोडली, तिच्या कार्याने ती माणसं जोडली. आता मला तिला शेवटी एवढंच सांगायचं आहे, कल्पना झाली तिच्या कार्यातून मुक्त,
पण आता ती जगणार आहे मनसोक्त. आणि हीच घरच्यांना आहे माझी वॉर्निंग सक्त, की तिने तिचे पुरवावे सगळे छंद मनसोक्त. आणि तिला खूप खूप शुभेच्छा. तिचं आणि ती खूपच हसरी आहे, अशीच हसरी राहू दे ही देवाला प्रार्थना. एवढे बोलून माझे दोन शब्द. गजेंद्र गोसावी यांची भाची आहे. भाची नाही पण माझी मामी मला मुलगीसारखं वागते. आणि माझी मामी दुःखामध्ये कसं जगायचं ते शिकवता, त्याच्यामध्ये कसं हसायचं, कसं निवडून यायचं त्याच्यामधून ते शिकायचं. आम्ही माझ्या मामीकडूनच शिकतो आहे का मामी कसे जगतात तसे आपण पण जगायचं. आणि त्यांचं नाव जसं कल्पना आहे ते कल्पनासारखंच जगतं आहे का लोकांना जगवण्यात कसं जगायचं जगण्यात आणि स्त्रियांनी कसं पुढे जायचं ते शिकवता. आणि जे या जन्मावर या जगण्यावर शताब्द प्रेम करावे या कविता जे सगळं आहे ते सगळ्या महिलांसाठी सगळं आहे. ते तुम्ही फॉलो करा आणि माझ्या मामींना खूप खूप आमच्यापासून शुभेच्छा. तर माझ्या यहीनबाईंना नमस्कार आणि सर्व पाहुण्या मंडळींना नमस्कार करतो. माझ्या यहीनबाई सर्वांशी प्रेमळ आणि सर्व नातेवाईकांना नातेवाईकांशी संपर्क ठेवून आणि नोकरीची जबाबदारी घेऊन आणि सर्व्हिस पूर्ण केली त्यांनी. आणि त्यांच्या आयुष्याला उदंड आयुष्य लाभो ही शुभेच्छा मी देत आहे.